मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. आपण आज आलोय नेवरी रोडला येरा नदीवर, ते पण येतगाव जवळ. माझ्या पाठीमागं पाहताय हा ताकारी योजनेचा हा पूल आहे, ब्रिज आहे. या ठिकाणी पहा, या ब्रिजवरून ताकारी योजनेचं पाणी जातंय आणि त्या ब्रिजच्या खाली ही येरा नदी आहे आणि पावसामुळे येरा नदी तुडूंब भरलेली आहे. आपण पाठीमागे एकदा तुम्हाला हा व्हिडिओमध्ये ही नदी दाखवली होती. त्यामध्ये पाणी नव्हतं. आता ही नदी फुल भरलेली आहे आणि आपण या ठिकाणी आज आलोय. नुकताच पाऊस होऊन गेला आहे, त्यामुळं रस्ता ओलाचिंब झालेला आहे आणि या ओल्याचिंब पावसामध्ये आजची आपली पावसातील सायकल राईड चालू आहे. हे पूर्वेकडील नदीचं पात्र आहे आणि सूर्यनारायण वर आलेला आहे. ढग दाटलेले आहेत आणि या नदीवरून हे पक्षी उडत आहेत. या नदीमध्ये हे छोट्या छोट्या विहिरी आहेत, जॅकवेल आहेत आणि या ठिकाणी पाणी साठवलं जातं आणि इथून शेतीला किंवा पिण्यास याचा उपयोग केला जातो. तुम्ही पाहता हे छोटे छोटे या ठिकाणी मोटर आहेत. हे समोरचं पाहताय ही मोठी विहीर आहे, त्याच्या पाठीमागं पण मध्यम विहीर आहे आणि हे समोरचं पाणी दूरपर्यंत आपल्याला हे पाणी दिसतं आणि हा सगळा परिसर हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. ही ताकारी योजना या भागासाठी वरदानी ठरलेली आहे. मित्रांनो, एक आश्चर्य पहा, या पाण्यामध्ये काही जर टाकलं खायला वगैरे तर या चिमण्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि वरच्यावर जे टाकलेला खावा आहे तो घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला झूममध्ये दिसते का पहा, या चिमण्या आहेत. तुम्ही चारी बाजूला जर नजर टाकली तर सभोवताली तुम्हाला फक्त ऊस आणि ऊसच दिसेल. या ताकारी योजनेच्या पाण्यामुळं ऊसाची शेती भरली आहे. तुम्ही लांब जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी नारळ झाडं दिसत आहेत पूर्व दिशेला. आणि हा विटा ते सातारा जुना हायवे, म्हणजे हा जो रस्ता आहे हा राज्यमार्ग आहे आणि हा खूप पूर्वीपासून इतिहास कालापासून हा राज्यमार्ग चालू आहे आणि आता हा राज्यमार्ग मोठा झाला आहे आणि या मार्गानंच पुण्याला मुंबईला जाणारी वाहनं शॉर्टकटरित्या सातारावरून पुढे जातात. या रोडवर कुठलाही टोल नाका नाही, याचा फायदा लोकांना होतो. आपली भटकंती या ठिकाणी उभा आहे. आज खरं तर पाऊस कमी होता, त्यामुळं आपण आज बाहेर पडलोय. मित्रांनो, चला तर आज इथपर्यंतचाच प्रवास आहे, कारण पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण पाठीमागं जाऊया. इथून 13 किलोमीटर आहे. मित्रांनो, रस्त्यावर आपल्याला खेकडा दिसतोय. तुम्ही जवळून हा पहा खेकडा. वा वा, काय छान आहे. अरे अरे अरे, वाहन आलं.
खेकडा माझ्याकडे येतोय. अरे वा वा वा, मस्तच आहे. तुम्हाला जवळून खेकडा पाहायला मिळतोय. हा रस्त्यावरून रस्ता पास करतोय. सीन असला जबरदस्त. नांगी काढले, सुरक्षितता त्याची महत्वाची आहे. आता चाललाय, नांगी आत घेतली. त्याला वाटतंय आता काय करणार, आता काहीही धोका नाही असं त्याला वाटतंय. मित्रांनो, सकाळचं सुंदर आणि आल्हाददायक वातावरण. मित्रांनो, पाऊस पडून गेलाय आणि या पाऊस पडलेल्या रस्त्यावर सायकल रायडिंग करणं खूप आनंददायी आहे. खूप छान वाटतं. आजूबाजूला हे हिरवीगार शेती आहे आणि हा रस्ता. पावसाळ्यामधले सायकल रायडिंग करणं हे एक स्वर्गीय आनंद आहे. आणि सकाळच्या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणामध्ये आपली सायकल राईड चालू आहे. आपण आता परत पाठीमागं विट्याकडे चाललो आहे. आणि हा सर्व सकाळचा रस्ता आणि चारी बाजूला ही घनदाट शेती, ऊस. हे माझ्या उजव्या बाजूला पाहत आहे, हे एक दगडी चिऱ्यामध्ये लाल चिऱ्यामध्ये बांधलेलं घर आहे. इथे काय करणार आहेत काय माहीत नाही. मात्र आपण कोकणात आल्यासारखा भास होतोय. आणि कोकण नाही, हे विट्याजवळचा नेवरी रोड आहे. आणि चारी बाजूला हिरवगार पसरलेला आहे. वरून चिमचिम पाऊस चालू आहे. आणि आपण या पावसामध्ये सायकल राईड करत आहोत. मित्रांनो, भटकंती चॅनेल तुम्ही पाहताय, भटकंती लाईव्ह. आपण भटकंती चॅनेलवर दररोज मला पाहत असता, दररोज सायकलचं राईड पाहत असता. मात्र सबस्क्राईब करायला विसरून जाता. सबस्क्राईब करायला कोणती फी किंवा चार्ज नाही, सगळ्यांना फ्री आहे. त्याचा एकच फायदा होतो की तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ वेळच्या वेळी भेटत जातील. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरही सुद्धा करा. या सायकल राईडच्या माध्यमातून आपण सायकल चळवळ राबवतोय. लोकांना व्यायामाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, निसर्गाची जपणूक करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सायकलिंग, ट्रेकिंग, नेचरविषयी लोकांच्या मनामध्ये आदर आणि आवड यामुळे निर्माण होते. त्यामुळं हा चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ, हा चॅनेल शेअर करा. विटा दिसायला लागलेला आहे, फक्त इथून 2 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या सायकल राईडला, पुढल्या इव्हेंटला. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.